नेटवर्कच्या S7 न्यूज मध्ये मी हनुमंत भोसले। आजच्या नव्या दिवसात पाहूयात आजच्या नव्या घडामोडी। प्रथम आजच्या मुख्य हेडलाईन्स। केज नगर पंचायतीच्या वॉर्ड क्रमांक 17 मध्ये घाणीचं साम्राज्य, नागरिकांच्या तक्रारी, प्रशासनाचं मात्र पुन्हा दुर्लक्षच। शहीद विकास समुद्रे यांचं पार्थिव श्रीनगरला पोहोचलं, उद्या दुपारपर्यंत पोहोचणार जन्मगावी गांजपूर इथं। केज तालुक्यात पल्स पोलिओ मोहिमेला उत्तम प्रतिसाद। शिक्षक मतदारसंघ भाजपाचे उमेदवार सतीश पत्की यांच्या प्रचारार्थ केज इथं बैठक, पालकमंत्र्याची लागणार उपस्थिती। आणि केज इथं मंगळवारी सकल मराठा समाजाचं चक्का जाम आंदोलन। चला तर आता पाहूयात सर्व बातम्या सविस्तरपणे। पहिली बातमी आहे केज नगर पंचायतीची। सततच्या पाठपुराव्यानंतरही केज नगर पंचायतच्या कामकाजात कोणतीच सुधारणा होताना दिसत नाही। शहरातील अनेक वॉर्डमध्ये नाली सफाई व इतर स्वच्छता होताना दिसत नाही। वॉर्ड क्रमांक 17 मध्ये नगर पंचायतच्या ढिसाळ कारभाराचं प्रत्यय पुन्हा एकदा येतोय। पाहूयात येथील परिस्थिती व नागरिकांच्या काही प्रतिक्रिया। आमची समस्या आहे कचरा, ही नाल्या, लय एक त्रास व्हायला। एवढे मोठे मोठे ढास घरामध्ये झालेले सांगून सांगून आम्ही थकले, पण काय आमचा मेळ लागाना गेला। बाया बी येतात, महिन्याला एकदा काढून नाळ्या जातात। हाय असं डुकरन बिकर एवढे बेजारी, माझे 2-3 लेकरं दरबारीला बी आजारी पडतात। आणि बोर बी बंद आहे, आमचा बोर सुद्धा चालू आहे। 3-4 महिने झाला बोर बंद आहे, त्याला बघायला बी कोणी नाही येत नाही। जलालला बी सांगितलं आम्ही 2-3 वेळेस पाठवतो म्हणतो, कोणी येत नाही, कोणी जात नाही। सगळ्या घराच्या मागं बी नाली आणि इथं नाली, सगळं गावाचं पाणी माझ्या घरात बसतं। मला एवढा त्रास व्हायला लागते, मरणाचा त्रास व्हायला लागतो। तुम्ही नगरसेवकाला कळविता का तुमच्या ही अशी घाणीची समस्या? त्यांना माहिती आहे ना, त्यांना सांगितलं ना, नाळे करतोच म्हणते ती। सारखं सांगायला नाळे नाही आमच्या घरापाशी, काहीच नाही, सगळं गावाचं पाणी माझ्या घरासमोर। एवढा त्रास आहे की मला मरणाचा त्रास आहे, सांगून थकलो। वार्ड क्रमांक किती आहे तुमचा? 17 आहे। 17 आहे। हा, नगरसेवकांनी काहीही दखल घेतली नाही? घेतली, कधी घेतली म्हणजे नाळ्याबद्दल काय घेतले नाही। बोर बद्दल कधी मध्ये घेतो, पण नाळ्याबद्दल काही घेतलं नाही आतापर्यंत। बोरचं पाणी मला, आणि पाणी बोर मध्ये जातं आणि हेच पाणी पियाला येतं आम्हाला। हे नाळीचं पाणी बोर मध्ये जातं आणि बोरचं पाणी येतं, सगळं पाईपलाईन फुटलेली बोरची। त्याची कसलीच दखल घेतली नाही, दखल काहीच नाही। तुम्हाला काय सांगितलं? हमको कचरे की तकलीफ है, ये नाला निकालने को आती नहीं औरता, फिर ये पानी नहीं है हमारे को बोर का। बोले नहीं, क्या बात की नहीं? बोले थे ना जलाल भाई को, 2-4 बार बोली, मन यहाँ मिल के बोली ना, दखल नहीं ली उसने। बोलते बोले, खाली करने लगाते बोले उन्होंने, इतना बोले। इधर के नाले उधर से नाले, कौन निकालने नहीं आ रहा, कुछ नहीं, फिरने नहीं आ रहा, चलने नहीं आ रहा, सारे बदबू छुट्टियाँ, मच्छर रहता है बड़े बड़े। हाँ, बच्चे को काटते हैं, बीमारी होते हैं, आदमी को काटते हैं, बीमारी होते हैं, दवाखाने में भागना लगता है। हाँ, जरा देखो ना, नहीं ना के नहीं के बाबा, नगर पंचायत की बात गए नहीं हम। हाँ, ऐसे घान रहती कि देखो तो कैसे घान है, तो कितने मच्छर है, ऐसे बड़े बड़े मच्छर है, ऐसे बच्चे को काटते हैं, आदमी को काटते हैं। काय की आप समझ, ये क्या है तो देखो ना कैसा है सो। हाँ, ये देखो ना, बंदे वाला तो 17 वक्त बनना, 17 वक्त पानी का पंचायत है, पानी नहीं ना, पानी पीने को नहीं ना। हाँ, बोर बंद है ना, इधर की बोर बंद है, कोई लेन नहीं देता है, उसको भी पानी नहीं ना। हाँ, पुढील बातमी आहे शहीद जवान विकास समुद्रे यांची। बर्फस्खलन झाल्यानं देशासाठी शहीद झालेले बीड जिल्ह्याचे सुपुत्र व धारूर तालुक्यातील गांजपूर निवासी शूर सैनिक विकास पांडुरंग समुद्रे यांचं पार्थिव आज श्रीनगर इथं पोहोचलं असून उद्या दुपारपर्यंत ते धारूर इथं हेलिकॉप्टरनं पोहोचेल व त्यानंतर त्यांच्या मूळ गावी गांजपूर इथं पोहोचेल व दुपारी त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पार पडतील अशी माहिती शासकीय सूत्रांनी दिली आहे। घटनास्थळी ढगाळ वातावरणामुळे त्यांचं पार्थिव श्रीनगरला आणण्यास व्यत्यय आला होता। दरम्यान आपल्या मुलास वीरमरण आल्याची बातमी विकास समुद्रे यांच्या आईस व शहीद विकास यांच्या पत्नीस सोमवारी दुपारी कळताच दोघींची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना केज येथील ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात सोमवारी सायंकाळी दाखल करण्यात आलं। त्यांच्यावर सध्या केज इथं उपचार सुरू आहेत। शहीद जवान विकास समुद्रे यांच्यावर गांजपूरच्या दक्षिणेकडील सर्वे नंबर 13 मधील
बळीराम शंकर डाबकर व इतर 3 जणांच्या खासगी शेतात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. या जागेची पाहणी सोमवारी धारूरचे तहसीलदार सुहास हजारे व गट विकास अधिकारी श्रीमती MS कांबळे यांनी केली. पुढील बातमी पल्स पोलिओची. रविवार दिनांक 29 जानेवारी रोजी पल्स पोलिओ मोहिमेत केज व धारूर तालुक्यात उत्तम प्रतिसाद मिळाला. दोन्ही तालुक्यात पालकांनी आपल्या 5 वर्षाखालील बालकास पोलिओचा डोस पाजला. बातमी आहे शिक्षक मतदार संघाची. शिक्षक मतदारसंघ औरंगाबादचे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार सतीश पत्की यांच्या प्रचारार्थ मंगळवारी केज शहरातील शारदा इंग्लिश स्कूल इथं बैठक होत असून या बैठकीत जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजाताई मुंडे या उपस्थित राहणार आहेत. बातमी आहे सकल मराठा आंदोलनाची. मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी सकल मराठा केज तालुक्याच्या वतीनं मंगळवार दिनांक 31 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकात चक्का जाम आंदोलन करण्यात येणार असल्याचं निवेदन पोलीस प्रशासनाला सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आले. आणि या बातमीबरोबरच आमचं आजचं हे बातमीपत्र संपलं. आपले शहर व परिसरातील ताज्या घडामोडीसाठी आपण पाहत राहा S7 न्यूज. आता दररोज रात्री 9 व 10 वाजता आणि दुसऱ्या दिवशी पुनर्प्रसारण सकाळी 7:30 व 10 वाजता आणि पुन्हा दुपारी 2 वाजता. आपलं घरचं हक्काचं चॅनल S7 न्यूज मध्ये आपण पाहत राहा S7 न्यूज. तोपर्यंत नमस्कार.